वेलकम स्टुडंट. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा लेसन आपण स्टडी करतो आहे आणि या लेसनमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीमचे जे दोन मेन ऑर्गन आहेत ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, तर त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण पाहतो आहे. तर त्यात सगळ्यात फर्स्ट आपण ब्रेन स्टडी करतो आहे. ब्रेनचे आपण मेन 3 पार्ट केले, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. तर हा जो फोर ब्रेन आहे या फोर ब्रेनमध्ये सेरेब्रम, त्यानंतर ऑल्फॅक्टरी लोब आणि नेक्स्ट येतो तो डायनसेफॅलॉन. तर हे 3 पार्ट आपण इथे स्टडी करणार आहोत. त्यापैकी ऑल्फॅक्टरी लोब आणि सेरेब्रम हे दोन्हीचे स्ट्रक्चर्स आपले कंप्लीट झालेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेरेब्रमचे फंक्शन आणि डायनसेफॅलॉन त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन स्टडी करणार आहोत. म्हणजे आपला फोर ब्रेन हा जो पॉईंट आहे तो कंप्लीट होईल. सो पुन्हा एकदा लक्षात घ्या, ब्रेनचे 3 पार्ट आहेत, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. त्याच्यामध्ये जो फोर ब्रेन आहे या फोर ब्रेनमध्ये ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम आणि डायनसेफॅलॉन त्यातले 2 पॉईंट आपले कंप्लीट झाले. आज आपण सेरेब्रमचे फंक्शन्स पाहतोय. सो बघा, फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम. ओके, सेरेब्रमचे फंक्शनल एरियाज काय आहेत बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट मोटर एरिया. ओके, सो मोटर एरिया जो आहे इट कंट्रोल व्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटी और मूवमेंट ऑफ मसल्स. सो आपण आधीच पाहिलेलं आहे, सेरेब्रम हा जो रिजन आहे हा ब्रेनचा लार्जेस्ट पार्ट आहे किंवा त्याला लार्ज ब्रेन असं सुद्धा म्हटलं जातं. टोटल ब्रेनच्या एकटा सेरेब्रम 85% एवढा असतो. सो हा जो सेरेब्रम आहे याच्याकडे फंक्शनल व्हरायटीसुद्धा तितकीच पाहायला मिळते. हा तिन्ही टाईपचे फंक्शन करतो. त्याच्यामध्ये सेन्सरी असेल, मोटर असेल आणि असोसिएशन असेल. तिन्ही टाईपचे एरियाज या सेरेब्रमवरती प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहिला मोटार एरिया. सेरेब्रमवरती मोटार एरिया असतो, ज्या एरियामध्ये व्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटी किंवा आपल्या मसलच्या ज्या मुवमेंट आहेत व्हॉल्युंटरी मुवमेंट, तर या व्हॉल्युंटरी मुवमेंट कंट्रोल करण्याचं काम मोटार एरियावरती केलं जातं. सो फर्स्ट एरिया मी तुम्हाला सांगितला सेरेब्रममधला मोटर एरिया, विच कंट्रोल्स व्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटी ऑर मुवमेंट ऑफ मसल्स. त्यानंतर सेकंड आहे प्री मोटार एरिया. ओके, सो प्री मोटार एरिया जो आहे याच्यामध्ये इनव्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटीज. सो फॉर इनव्हॉल्युंटरी मुवमेंट ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ओके, सो प्री मोटार एरिया, मोटार एरिया असाच एक प्री मोटार एरिया आहे. तर हा जो प्री मोटार एरिया आहे याच्यामध्ये इनव्हॉल्युंटरी मुवमेंट कंट्रोल करण्याचं काम केलं जातं. सो आपल्या बॉडीमध्ये व्हॉल्युंटरी आणि इनव्हॉल्युंटरी दोन्ही टाईपच्या मुवमेंट्स तुम्हाला माहिती आहेत. तर ह्या ज्या मुवमेंट्स आहेत व्हॉल्युंटरी, त्या मोटार एरियावरती कंट्रोल त्याचं सेंटर आहे आणि प्री मोटार एरिया जो आहे याच्यावरती इनव्हॉल्युंटरी मुवमेंट्स कंट्रोल करण्याचा सेंटर आहे. त्यानंतर नेक्स्ट जो दिलेला आहे तो आहे असोसिएशन एरिया. So this association area coordinate between sensation and movement. ओके, सो सेन्सेशन आणि मुवमेंट. आपल्याला एखादं सेन्सेशन झालं, फॉर एक्झाम्पल आधी बऱ्याचदा मी सांगितले, सपोज पिन प्रिक होणं हे सेन्सेशन आहे प्रिकिंगचं.
आणि ते सेन्सेशन झाल्यानंतर हाताची मूवमेंट होणं, दोन गोष्टी झाल्या, एक सेन्सेशन आणि दोन मूवमेंट. तर हे सेन्सेशन आणि मूवमेंट याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम करणारा जो एरिया आहे याला असोसिएशन एरिया म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये सेन्सरी एरियामध्ये सेन्सेशनची इन्फॉर्मेशन रिसीव केली जाईल, तर मोटर एरियामध्ये मूवमेंट काय कॅरी आउट करायची त्याची इन्फॉर्मेशन कॅरी केली जाईल. तर ह्या सेन्सरी एरिया आणि मोटर एरिया यांच्यामध्ये असोसिएशन किंवा कोऑर्डिनेट करण्याचं काम हा असोसिएशन एरिया करणार आहे. सो इन शॉर्ट मी तुम्हाला आधी म्हटलं की सेरेब्रम जो आहे याच्यावरती बऱ्यापैकी तिन्ही एरिया लोकेट झालेले आहेत, सेन्सरी एरिया, मोटर एरिया आणि असोसिएशन एरिया. त्यानंतर नेक्स्ट बघा, ब्रोकाज एरिया नावाचा एक एरिया आहे आणि याच्यावरती काय फंक्शन्स होतात. सो थर्ड इज ब्रोकाज एरिया. Okay, so this Broca's area, it is also called as motor speech area. Broca's area ला motor speech area असं म्हटलं जातं and it translate thought into speech. आपल्या थॉट्स जे आहेत त्या स्पीचमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम ब्रोकाज एरिया करतो. सो कोणतीही गोष्ट आपण बोलण्याआधी त्याचा विचार आपल्या माइंडमध्ये येतो, डोक्यामध्ये येतो, तर हा जो विचार आहे ब्रेनमध्ये आलेला जो थॉट आहे, तर तो थॉट स्पीचमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम हा ब्रोकाज एरिया करणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट, याशिवाय हे जे आपण सगळे फंक्शनल एरियाज आपण पाहतोय हे सगळे फ्रंटल लोबशी रिलेटेड आहेत. सो फंक्शनल एरिया ऑफ सेरेब्रम याच्यामध्ये वेगवेगळे लोब्स आहेत आपण पाहिलेले आहे. तर याच्यामधला आत्ता जो आपण स्टडी करतोय हा सेरेब्रमचे फ्रंटल लोबचे एरिया आहेत. सो फ्रंटल लोबवरती मोटार एरिया, प्री मोटार एरिया, असोसिएशन एरिया, ब्रोकाज एरिया हे आपण पाहिलं. याशिवाय फ्रंटल लोब ऑल्सो कंटेन एक्सप्रेशन ऑफ इमोशन. ओके, आपल्या ज्या इमोशन आहेत त्या एक्सप्रेस करणं, इंटेलिजन्स, त्यानंतर नेक्स्ट विल पॉवर, मेमरी, ओके. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सुद्धा फ्रंटल लोबवरतीच कंट्रोल होत असतात. सो फ्रंटल लोबवरती मी तुम्हाला आत्ता सांगितलं एक्सप्रेशन ऑफ इमोशन, आपले वेगवेगळे इमोशन आपण फेसवरती एक्सप्रेस करू शकतो. हे एक्सप्रेस करणं, आपलं इंटेलिजन्स असेल हेही सेरेब्रमच्या फ्रंटल लोबवरती डिपेंड करतं. आपली विल पॉवर आहे, मेमरी आहे. सो ऑल दीज थिंग आर रेग्युलेटेड बाय द फ्रंटल लोब. ह्यांचा सगळ्यांचा कंट्रोल एरिया जो आहे तो फ्रंटल लोबवरती लोकेट झालेला आहे. सो दिस इज अबाउट दी फ्रंटल लोब. फ्रंटल लोबचे आपण फंक्शनल एरिया पाहिले. याशिवाय आपण फ्रंटल लोब नंतर परायटल लोब, टेम्पोरल लोब, ऑक्सिपिटल लोब असे वेगवेगळे लोब सेरेब्रममध्ये स्टडी केलेले आहेत. सो फ्रंटल लोबचे एरियाज फायनली एकदा रिपीट करा. मोटर एरिया कंट्रोल्स व्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटी ऑर कंट्रोल मूवमेंट ऑफ द मसल्स. त्यानंतर नेक्स्ट प्री मोटर एरिया, इट कंट्रोल इनव्हॉल्युंटरी मूवमेंट. असोसिएशन एरिया कोऑर्डिनेट बिटवीन सेन्सरी अँड सेन्सेशन अँड मूवमेंट, म्हणजे सेन्सरी इम्पल्स आणि काय मूवमेंट कॅरी आउट करायची त्याच्यासाठी असणारा मोटर इम्पल्स यांच्यामध्ये कोऑर्डिनेट करणारा असोसिएशन एरिया आहे. त्यानंतर ब्रोकाज एरिया जो आहे हा एरिया मोटर स्पीच एरिया म्हटलं जातं, जो आपले थॉट्स स्पीचमध्ये कन्वर्ट करतो. याशिवाय एक्सप्रेशन ऑफ इमोशन, इंटेलिजन्स, विल पॉवर, मेमरी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या फ्रंटल लोबवरती लोकेट झालेत किंवा त्यांचा कंट्रोल एरिया जो आहे तो फ्रंटल लोबवरती आहे. यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत परायटल लोब, टेम्पोरल लोब आणि ऑक्सिपिटल लोब यांच्यावरती कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल होतात. सो फ्रंटल लोबवरती असणारे हे जे सेंटर्स आहेत मोटर एरिया, प्री मोटर एरिया, असोसिएशन एरिया, ब्रोकाज एरिया किंवा यालाच काय म्हटलं जातं मोटर स्पीच एरिया, आणि ह्या अजून कोणत्या गोष्टी याच्यावरती कंट्रोल होतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा. यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत परायटल लोब. सो बघा, ओके. सो
नेक्स्ट फंक्शनल सेरेब्रमचा नेक्स्ट एरिया आहे परायटल लोब आणि या परायटल लोबवरती कोणते फंक्शनल एरियाज आहेत किंवा कोणते फंक्शन्स कॅरी आउट केले जातात या परायटल एरियाकडून ते आपण पाहतोय. सो इन परायटल एरिया इट इज मेनली फॉर सोमॅस्थेटिक sensation of pain, temperature, pressure. सो बघा परायटल लोब हा जो मेन एरिया आहे हा कशासाठी आहे फॉर सोमॅस्थेटिक सेन्सेशन ऑफ पेन टेम्परेचर प्रेशर. तर सोमॅस्थेटिक म्हणजे काय तर बॉडीली सेन्सेशन आपल्या बॉडीमधून जे काही सेन्सेशन रिसीव केले जातात जसं की वेगवेगळे पेन्स असतील किंवा टेम्परेचर रिसीव केलं जाऊ शकतं प्रेशर रिसीव केलं जाऊ शकतं. तर यांचे जे एरियाज आहेत हे एरिया परायटल लोबवरती लोकेट झालेले असतात. सो परायटल लोब इट इज मेनली फॉर सोमॅस्थेटिक सेन्सेशन ऑफ पेन टेम्परेचर अँड प्रेशर. तर यांच्या सेन्सेशनसाठी हा परायटल लोब असतो. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत फंक्शनल एरियाज ऑन दी ऑक्सिपिटल अँड टेम्पोरल लोब. आता सगळ्यात फर्स्ट ऑक्सिपिटल लोब. सो ऑक्सिपिटल लोब बघा व्हिज्युअल एरिया. ऑक्सिपिटल लोब जो आहे तो व्हिज्युअल एरिया आहे किंवा सेन्स ऑफ व्हिजन. व्हिजनचा जो सेन्स आहे हा सेन्स कुठे लोकेट झालेला आहे आपल्या ऑक्सिपिटल लोबवरती. आता तुम्हाला सगळ्यांना फ्रंटल परायटल ऑक्सिपिटल टेम्पोरल लोकेशन तुम्हाला माहिती आहेत. सो त्या पर्टिक्युलर लोबवरती एक्झॅक्टली काम काय केलं जातं जसं आपण पाहिलं परायटल लोब. परायटल लोबवरती फंक्शन काय आहे सोमॅस्थेटिक सेन्सेशन ऑफ टेम्परेचर प्रेशर पेन त्याचं सेन्सेशन रिसीव करणं हे परायटल लोबचं काम आहे. तर ऑक्सिपिटल लोब जो आहे या ऑक्सिपिटल सगळ्यात खाली जो लोकेट झालेला आहे बॅक साईडला तर त्या ब्रेनचं त्या लोबचं मेन फंक्शन आहे व्हिजन. व्हिज्युअल एरिया किंवा सेन्स ऑफ व्हिजन जो आहे तो त्या ठिकाणी लोकेट झालेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट आहे टेम्पोरल लोब. ओके सो टेम्पोरल लोबवरती काय फंक्शन कॅरी आउट केले जातात इट इज सेंटर फॉर स्मेल हिअरिंग स्पीच अँड इमोशन. सो आपला या बाजूचा जो एरिया आहे ज्याला आपण टेम्पोरल लोब म्हणतो तर हा टेम्पोरल लोब जो आहे तर याच्यावरती मेनली स्मेल त्यानंतर हिअरिंग स्मेल नोजकडून जे काही इम्पल्सेस जाणार आहेत तर ते इम्पल्सेस डिटेक्ट करणं याशिवाय हिअरिंग असेल किंवा स्पीच असेल तर या सगळ्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल करण्याचं काम टेम्पोरल लोबवरती. सो मेन 4 लोब तुम्हाला सांगितले फ्रंटल लोब परायटल लोब त्यानंतर ऑक्सिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. परायटल लोबवरती आपण आत्ताच पाहिलं की सोमॅस्थेटिक सेन्सेशन ऑफ टेम्परेचर प्रेशर पेन. फंक्शनल एरिया ऑफ ऑक्सिपिटल लोब यात आपण पाहिलं की व्हिज्युअल एरिया ऑक्सिपिटल लोबवरती आहे. तर हा जो टेम्पोरल लोब आहे याच्यावरती स्मेल हिअरिंग स्पीच आणि इमोशन या गोष्टी लोकेट झालेल्या आहेत. सो व्हिजनचं जे काम आहे ते पाठीमागच्या ऑक्सिपिटल लोबवरती टेम्पोरल लोबवरती स्मेल हिअरिंग आणि स्पीच हे मेन फंक्शन्स आणि जो परायटल लोब आहे त्याच्यावरती पेन टेम्परेचर आणि प्रेशर ह्याचं सेन्सेशन करणं. तर या सगळ्या गोष्टी या वेगवेगळ्या लोबवरती आपण पाहिल्या. याशिवाय फ्रंटल लोब जो आपण पाहिला तर त्या फ्रंटल लोबवरती मोटार एरिया जो व्हॉलेंटरी मुवमेंट कंट्रोल करतो प्री मोटार एरिया जो इनव्हॉलेंटरी मुवमेंट असोसिएशन एरिया जो सेन्सेशन आणि दुसरं जे आहे ते मुवमेंट यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करणारा आपण पाहिला. ब्रोकाज एरिया पाहिला जो थॉट्सना स्पीचमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम करतो. सो असे वेगवेगळे एरिया फ्रंटल लोबवरती सांगितले. परायटलवरती पेन प्रेशर आणि टेम्परेचर ऑक्सिपिटलवरती व्हिजन किंवा व्हिज्युअल एरिया आणि टेम्पोरल लोबवरती स्मेल हिअरिंग स्पीच आणि इमोशन या गोष्टी कंट्रोल होतात. याशिवाय अजून एक एरिया दिलेला आहे तर त्याला वेर्निकेज एरिया असं म्हटलं जातं. सो आता वेर्निकेज एरिया काय बघा. ओके वेर्निकेज एरिया इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंटेलिजन्स. इंटेलिजन्स एरिया असं सुद्धा म्हटलं जातं. सो नेक्स्ट आपण पाहतोय वेर्निकेज एरिया
और त्याला असंही म्हणते की इंटेलिजन्स एरिया असंही म्हटलं जातं. सो हा जो एरिया आहे तर एरिया कोणता आहे, याच्यामध्ये कॉन्टॅक्ट बिटवीन टेम्पोरल लोब, कॉन्टॅक्ट बिटवीन टेम्पोरल लोब parietal lobe and occipital lobe यांच्यामधला जो कॉन्टॅक्टचा एरिया आहे त्या एरियाला आपण काय म्हणतो, व्हेर्निकेज एरिया किंवा त्याला इंटेलिजन्स सेंटर असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता हा जो एरिया आहे याचं मेन फंक्शन काय आहे, इट हेल्प इन अंडरस्टँडिंग, it help in understanding spoken or written word. ओके, सो दिस इज अबाउट व्हेर्निकेज एरिया. व्हेर्निकेज आणि ब्रोकाज असे दोन एरिया आपण पाहिले. त्यातला ब्रोकाज जो एरिया जो आहे तर त्याचं मेन काम काय आहे, इट ट्रान्सलेट थॉट इन टू स्पीच. आपल्या थॉट स्पीचमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम ब्रोकाज एरियाचं असतं. तर व्हेर्निकेज एरिया काय आहे, तर हा एरिया कुठे आहे ते पहिलं दिलेले, कॉन्टॅक्ट बिटवीन टेम्पोरल लोब, परायटल लोब आणि ऑक्सिपिटल लोब त्या ठिकाणचा जो एरिया आहे त्याला व्हेर्निकेज एरिया असं म्हटलं जातं. आणि हा एरिया कशासाठी हेल्प करतो, सो इट हेल्प इन अंडरस्टँडिंग स्पोकन अँड रिटन वर्ड. बोललेला शब्द किंवा लिहिलेला शब्द अंडरस्टँड होणं, समजणं, ही जी गोष्ट आहे ती व्हेर्निकेज एरियावरती कंट्रोल केली जाते. सो यावेळी आपण सेरेब्रमवरचे वेगवेगळे फंक्शनल एरिया स्टडी केले. सो सगळ्यात फर्स्ट हे लक्षात घ्या, आपल्याला 4 लोब्सवरचे फंक्शन्स वेगवेगळे पाहिजेत, फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑक्सिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. त्यापैकी फ्रंटल लोबवरती काय काय पाहिलं आपण, तर त्यात फर्स्ट मोटर एरिया, प्री मोटर एरिया. मोटर एरिया व्हॉल्युंटरी मुवमेंट्स, मसल्स मुवमेंट रेग्युलेट करतो. प्री मोटर एरिया इनव्हॉल्युंटरी मुवमेंट रेग्युलेट करतो. असोसिएशन एरिया सेन्सेशन आणि मुवमेंट यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करणार आहे. शिवाय ब्रोकाज एरिया हाही एरिया तुम्हाला फ्रंटल लोबवरती सांगितला. फ्रंटल नंतर परायटल लोबवरती टेम्परेचर, प्रेशर आणि पेन याचं सेन्सेशन केलं जातं. याशिवाय ऑक्सिपिटल लोब जो आहे या लोबवरती सेन्स ऑफ व्हिजनचा एरिया लोकेट झालेला आहे. सो परायटल झाला, ऑक्सिपिटल, त्यानंतर टेम्पोरल लोब आपण पाहिलं. ह्या टेम्पोरल लोबवरती स्मेल, हिअरिंग आणि अजून एक स्पीच, इमोशन ह्या गोष्टी कंट्रोल होतात. आणि व्हेर्निकेज एरिया याच्यामध्ये टेम्पोरल, परायटल आणि ऑक्सिपिटल. बघा परायटल इथला, त्यानंतर टेम्पोरल इथला आणि ऑक्सिपिटल पाठीमागचा. तर हे सगळ्या एरियाचा जो कॉन्टॅक्ट पॉईंट आहे त्याला आपण व्हेर्निकेज एरिया म्हणतो. आणि हा जो व्हेर्निकेज एरिया आहे त्याचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे स्पोकन, बोललेला शब्द किंवा लिहिलेला शब्द अंडरस्टँड होणं. तर ह्या गोष्टी रेग्युलेट करण्याचं काम हा पार्ट करतो. सो दिस इज अबाउट दी व्हेरियस फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम. आपण सेरेब्रमचे वेगवेगळे फंक्शनल एरिया पाहिले. याशिवाय ह्या सेरेब्रममध्ये बेसल न्यूक्लिया असतात. तर ते बेसल न्यूक्लिया म्हणजे काय आहे ते आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर डायनसेफॅलॉन हा लास्ट पार्ट फोरब्रेनचा आपण लास्ट पार्ट स्टडी करणार आहोत. सो फोरब्रेनमध्ये ऑक्सिपिटल लोब, सेरेब्रम आणि तिसरा डायनसेफॅलॉन हा पार्ट आहे. सो बघा, ओके, नेक्स्ट पार्ट इज बेसल न्यूक्लिया और बेसल गँग्लिया. सो व्हॉट इज बेसल न्यूक्लिया और बेसल गँग्लिया. आपण सेरेब्रमचं स्ट्रक्चर जे आहे ते स्टडी केलं. तर या सेरेब्रममध्ये आपण कॉर्टेक्स आणि मेडुला असे 2 पार्ट पाहिले, ज्याच्यामध्ये कॉर्टेक्स जो आहे तो ग्रे मॅटर आणि मेडुला जो आहे तो व्हाईट मॅटर. आणि ते तसे ॲपियर का होतात हेही आपण पाहिलं. तर या ठिकाणी बेसल न्यूक्लिया काय आहेत बघा. सी, बेसल न्यूक्लिया आर ग्रे मासेस विदिन व्हाईट मॅटर. व्हाईट मॅटरमध्ये असणारे हे ग्रे मासेस आहेत. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बाहेरचा वरचा जो पोर्शन आहे त्याला आपण ग्रे मॅटर म्हणतोय आणि त्याच्या खाली डीपली लोकेट झालेला जो पोर्शन आहे त्याला आपण व्हाईट मॅटर असं म्हणतो. तर या व्हाईट मॅटरमध्ये असणारे हे ग्रे मासेस आहेत. आता हा जो बेसल न्यूक्लिया आहे ॲक्च्युली कशापासून बनलेला असतो, कंपोज झालेला असतो. सो इट इज कंपोज्ड ऑफ क्लस्टर ऑफ न्यूरॉनच्या क्लस्टर, वेगवेगळे न्यूरॉन्स एकत्र येऊन तयार झालेला हा एरिया आहे जो ग्रे ॲपियर होतो आणि तो डीप सिच्युएट झालेला असतो ब्रेनमध्ये, सेरेब्रममध्ये. सो व्हाईट मॅटरमध्ये असणारा हा ग्रे मास आहे ज्याला आपण बेसल न्यूक्लियाय असं म्हणतो.
मग आता हा बेसल न्यूक्लियाय त्याचं फंक्शन काय आहे, तो काय इम्पॉर्टंट आहे, तो कुठे आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सो फर्स्ट थिंग मी सांगितलं, बेसल न्यूक्लियाय म्हणजे काय आहे, ग्रे मासेस विदिन व्हाईट मॅटर. सेरेब्रम जो आहे त्या सेरेब्रमचा आउटर पोर्शनला आपण काय म्हणतोय, ग्रे मॅटर, आणि आतल्या पोर्शनला काय म्हणतो आपण, व्हाईट मॅटर. तर या व्हाईट मॅटरमध्ये असणारे ग्रे मासेस त्यांना बेसल न्यूक्लियाय म्हटलं जातं. बेसल न्यूक्लियाय कशापासून बनलेलं आहे, इट इज मेड अप ऑफ क्लस्टर ऑफ न्यूरॉन, न्यूरॉनच्या क्लस्टरपासून बनलेला आहे आणि ब्रेनच्या बेसला हा बऱ्यापैकी प्रेझेंट असतो. मग आता याचं फंक्शन काय आहे बघा, इट रिसीव न्यूरो ट्रान्समीटर फ्रॉम व्हेरियस पार्ट, वेगवेगळ्या पार्ट करून न्यूरो ट्रान्समीटर रिसीव करण्याचं काम करतो. अँड हेल्प द कॉर्टेक्स इन एक्झिक्युशन ऑफ ॲक्टिव्हिटीज. आपला कॉर्टेक्स जो आहे तो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज एक्झिक्यूट करणार आहे, तर त्या एक्झिक्युशनमध्ये या बेसल न्यूक्लियाय हेल्प करतात. सो दिस इज अबाउट बेसल न्यूक्लियाय. सो एवढंच लक्षात घ्या, बेसल न्यूक्लियाय आर ग्रे मॅसेस विदिन व्हाईट मॅटर. They are composed of neuron, cluster of neuron. Next, their main function, they help cortex in execution of various activities. So याबरोबरच सेरेब्रम हा आपला जो पार्ट होता तो कंप्लीट झालेला आहे. फोर ब्रेनमध्ये ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम आणि डायनसेफॅलॉन असे 3 पार्ट येतात. याच्यामध्ये फर्स्ट आपण ऑल्फॅक्टरी लोब पाहिले, त्यानंतर आपण सेरेब्रम पाहिला, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचे वेगवेगळे फंक्शनल एरियाज आपण पाहिले. त्याच्यावरती असणाऱ्या 3 सल्स आहे, त्या 3 सल्सायमुळे झालेले 4 लोब ह्या गोष्टी आपण आज स्टडी केल्या. त्यानंतर नेक्स्ट स्टार्ट करणार आहोत डायनसेफॅलॉन. सो आता डायनसेफॅलॉन काय बघा, सो फर्स्ट थिंग दिस डायनसेफॅलॉन इट इज पार्ट ऑफ फोरब्रेन. डायनसेफॅलॉन जो आहे तो फोरब्रेनचा पार्ट आहे. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की फोरब्रेनमध्ये 3 पार्ट येतात, ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम आणि डायनसेफॅलॉन. सो डायनसेफॅलॉन इट इज अ पार्ट ऑफ फोरब्रेन. सेकंड थिंग इट कंटेन, याच्यामध्ये 3 पार्ट येतात, इपिथॅलॅमस, सेकंड थॅलामी अँड हायपोथॅलॅमस. सो या 3 पार्टपासून हा बनलेला आहे. सो डायनसेफॅलॉन इट मेनली कंटेन इपिथॅलॅमस, थॅलॅमी अँड हायपोथॅलॅमस, हे मेन 3 पार्ट या ठिकाणी येतात. नेक्स्ट याचं लोकेशन बघा, इट इज प्रेझेंट बिलो द कॉर्पस कॅलोझम, अबव द मिड ब्रेन. आपण कॉर्पस कॅलोझम आधी स्टडी केलेलं आहे. कॉर्पस कॅलोझमचं काय फंक्शन असतं, तर जे 2 सेरेब्रल हेमिस्फिअर आहेत, सेरेब्रम आपण 2 पार्टमध्ये डिवाइड होतो आपला, राईट आणि लेफ्ट. तर ते दोन्ही राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर एकमेकांना कनेक्ट करणारी थिक नर्व ट्रॅक जे आहेत त्यांना आपण कॉर्पस कॅलोझम असं म्हणतो. तर या कॉर्पस कॅलोझमच्या खाली आणि मिड ब्रेनच्या वरती हा लोकेट झालेला आहे. सो बुकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बुकमध्ये कॉर्पस कॅलोझम पाहायला मिळेल, येलो कलरचं दाखवलं आहे पेज नंबर 192 वरती. तर ते कॉर्पस कॅलोझम आणि त्याच्या खाली जो आहे मिड ब्रेन जो आहे त्याचंही लोकेशन दिलेलं आहे. तर तो मिड ब्रेन त्याच्यावरती आणि कॉर्पस कॅलोझमच्या खाली, म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल जर हा सेरेब्रम असेल तर या सेरेब्रमच्या वेगवेगळ्या पार्ट्सना कनेक्ट करणारा या ठिकाणी कॉर्पस कॅलोझम हे स्ट्रक्चर आहे आणि त्यानंतर इथे खाली मिड ब्रेन लोकेट झालेला आहे. या मिड ब्रेनच्या वरती आणि कॉर्पस कॅलोझमच्या खाली या ठिकाणी डायनसेफॅलॉन जो आहे तो लोकेट झालेला आहे, जो मेन 3 पार्टपासून बनलेला आहे, इपिथॅलॅमस, थॅलामी आणि हायपोथॅलॅमस. ओके, आता हा जो डायनसेफॅलॉन आहे याच्यामध्ये कॅव्हिटी आहे. तर अशीच कॅव्हिटी सेरेब्रममध्ये सुद्धा प्रेझेंट आहे, जे आपण सेरेब्रममध्ये डिटेल पाहिलं नाही ते या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत. सो बघा, त्याच्या आधी इट कंटेन सिंगल कॅव्हिटी called third ventricle or diocele. ओके, सो हा जो आहे डायनसेफॅलॉन, या डायनसेफॅलॉनमध्ये एक कॅव्हिटी असते आणि ते कॅव्हिटी
तुम्ही याआधी पाहिले की ब्रेनमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला कॅव्हिटीज आहेत, गॅप आहेत आणि त्या गॅपना आपण व्हेंट्रिकल असं म्हणतो. तर असे 4 व्हेंट्रिकल्स आपण पाहणार आहोत आणि त्यांच्यामधलं कनेक्शन. आता इथं मी सांगितलं की डायनसेफॅलॉनमध्ये एक कॅव्हिटी आहे जे थर्ड व्हेंट्रिकल आहे. त्या थर्ड व्हेंट्रिकललाच डायोसिल असं सुद्धा म्हटलं जातं. पण हे डायोसिल जे आहे ते पाहण्याआधी डायरेक्ट थर्ड व्हेंट्रिकल मी तुम्हाला सांगितलं. याच्या आधीचे 2 व्हेंट्रिकल्स काय आहेत ते आपण पाहणार आहोत पहिल्यांदा. तर बघा, फॉर एक्झाम्पल हा आपल्या ब्रेनचा जर व्ह्यू जर आपण पाहिला तर याच्यामध्ये जो सेरेब्रम आहे, या सेरेब्रममध्ये या वेनी 2 लॅटरल साईडला कॅव्हिटीज प्रेझेंट असतात. तर या ज्या 2 कॅव्हिटीज प्रेझेंट आहेत आपल्या सेरेब्रममध्ये, तर या कॅव्हिटीजना लॅटरल व्हेंट्रिकल असं म्हटलं जातं. सो पहिली गोष्ट, लॅटरल व्हेंट्रिकल कुठे आहेत? सेरेब्रममध्ये लोकेट झालेले. सेरेब्रम फोरब्रेनचाच पार्ट आहे, त्याच्यामध्ये हे 2 लॅटरल व्हेंट्रिकल्स येतात आणि किती आहेत ते? 2. सो पहिलं हे आणि हे दुसरं, असे 2 लॅटरल व्हेंट्रिकल्स कुठे आपल्याला पाहायला मिळाले? सेरेब्रममध्ये. आत्ता मी तुम्हाला काय सांगितलं? थर्ड व्हेंट्रिकल. थर्ड व्हेंट्रिकल कुठे लोकेट झालेला आहे? डायनसेफॅलॉन. डायनसेफॅलॉनमध्ये एक सिंगल कॅव्हिटी येते, त्याला थर्ड व्हेंट्रिकल किंवा डायोसिल असं म्हटलं जातं. आता हे जे डायोसिल किंवा थर्ड व्हेंट्रिकल आहे ते दाखवताना या पद्धतीनं बघा, यावेळी स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर हे पहिले जे 2 दाखवलेले, ह्या दोन्हींना लॅटरल व्हेंट्रिकल असं म्हटलं जातं. तर याशिवाय या ठिकाणी जे लोकेट झालेलं आहे हे आहे थर्ड व्हेंट्रिकल. थर्ड व्हेंट्रिकल जे डायनसेफॅलॉनमध्ये आहे, ज्याला डायोसिल असं सुद्धा म्हटलं जातं. आणि याशिवाय अजून एक व्हेंट्रिकल खाली प्रेझेंट आहे या ठिकाणी. तर हे जे व्हेंट्रिकल आहे याला फोर्थ व्हेंट्रिकल म्हणणार आहेत. सो यावेळी 4 व्हेंट्रिकल जे आहेत ते आपल्याला ब्रेनमध्ये पाहायला मिळतात. त्यातले पहिले 2 सांगितले लॅटरल व्हेंट्रिकल जे सेरेब्रममध्ये आहे, थर्ड व्हेंट्रिकल डायनसेफॅलॉन म्हणजे फोरब्रेनचाच सेरेब्रम हा जो पार्ट आहे यात 2 व्हेंट्रिकल आले. फोरब्रेनचाच डायनसेफॅलॉन हा जो पार्ट आहे त्यात 3रं व्हेंट्रिकल, थर्ड व्हेंट्रिकल आलं. फोर्थ व्हेंट्रिकल नेक्स्ट नंतर येईल. सध्या हे 2 व्हेंट्रिकल लक्षात घ्या. सो हे व्हेंट्रिकल लक्षात आलं असेल तर पुढचं स्टेटमेंट बघा, कनेक्शन दिलेले पुढे. सो नेक्स्ट काय कनेक्शन सांगितलेले बघा, ए नॅरो ओपनिंग इट कम्युनिकेट विथ और थर्ड व्हेंट्रिकल communicate with 2 lateral ventricle through a opening called foramen of Monro. ओके, सो या ठिकाणी फोरामेन ऑफ मोनोरो जो आहे तो तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं आहे. सो फोरामेन ऑफ मोनोरो काय आहे? तर हे एक नॅरो ओपनिंग आहे या ठिकाणी असणारं. सो हे ओपनिंग आहे, ज्या ओपनिंगमधून हे जे थर्ड व्हेंट्रिकल आहे हे कोणाशी कम्युनिकेट करते आहे? 2 लॅटरल व्हेंट्रिकल. सो मुलांनो, ब्रेनमध्ये 4 व्हेंट्रिकल्स आहेत आणि हे 4ही व्हेंट्रिकल्स एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत. सो पहिली गोष्ट, व्हेंट्रिकल्स कुठे कुठे आणि कोणते आहेत हे लक्षात घ्यायचे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, यांच्यामधलं कनेक्शन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर पहिले 2 व्हेंट्रिकल सांगितले, लॅटरल व्हेंट्रिकल जे सेरेब्रममध्ये आहे ते 2 झाल्यानंतर 3रं थर्ड व्हेंट्रिकल कुठे आहे? डायनसेफॅलॉनमध्ये लोकेट झाले. आता बघा, हे 2 लॅटरल व्हेंट्रिकल सेरेब्रममधले आणि थर्ड व्हेंट्रिकल डायनसेफॅलॉनमधलं हे एकमेकांना इंटरकनेक्टेड आहे आणि यांच्या इंटरकनेक्शनसाठी एक नॅरो ओपनिंग आहे. तर या नॅरो ओपनिंगला काय म्हटलं जातं? फोरामेन ऑफ मोनोरो. सो फोरामेन ऑफ मोनोरोनी लॅटरल व्हेंट्रिकल थर्ड व्हेंट्रिकल्सना कनेक्ट होतात. सो हे स्टेटमेंट हे वर्डसुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं डायनसेफॅलॉनमध्ये? फर्स्ट थिंग, इट इज पार्ट ऑफ फोरब्रेन. डायनसेफॅलॉन हा फोरब्रेनचा पार्ट आहे. इट कन्सिस्ट ऑफ इपिथॅलॅमस, थॅलॅमी आणि हायपोथॅलॅमस. सो असे 3 पार्ट याच्यामध्ये येतात.
ह्याचं लोकेशन कुठे आहे? इट इज लोकेटेड बिलो दी कॉर्पस कॅलोझम अँड अबव्ह दी मिड ब्रेन असं लोकेट झालेलं आहे. त्यानंतर या डायनसेफॅलॉनमध्ये एक व्हेंट्रिकल येतं ज्याला थर्ड व्हेंट्रिकल म्हटलं जातं. हे थर्ड व्हेंट्रिकललाच डायोसिल असंही म्हणतात. त्यानंतर हे थर्ड व्हेंट्रिकल सेरेब्रममध्ये असणाऱ्या 2 लॅटरल व्हेंट्रिकलला कनेक्ट होतं, त्यांच्याशी कम्युनिकेट करतं आणि हे कम्युनिकेशन एका स्मॉल ओपनिंगमधून होतं ज्याला फोरामेन मोनोरो असं म्हटलं जातं. तर हे 2 लॅटरल व्हेंट्रिकल सेरेब्रममधले, हे थर्ड व्हेंट्रिकल डायनसेफॅलॉनमधलं आणि हे जे आहे ते फोरामेन मोनोरो ज्याच्या मदतीनं त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन झालेलं आहे. याशिवाय तर नेक्स्ट आपण हे इपिथॅलॅमस, थॅलॅमिनी, हायपोथॅलॅमस हे पार्ट डिटेल पाहणार आहोत. सो बघा, ओके. सो डायनसेफॅलॉन 3 पार्टपासून बनलेलं आपण पाहिलं, इपिथॅलॅमस, थॅलामी आणि हायपोथॅलॅमस. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण इपिथॅलॅमस पाहतोय. सो इपिथॅलॅमस फर्स्ट ऑफ ऑल डायनसेफॅलॉनचं रूफ आहे. सो जे रूफ आहे त्याला इपिथॅलॅमस म्हटलं जातं. ज्या लॅटरल वॉल आहेत 2 वॉल, तर या वॉलना थॅलॅमी असं म्हटलं जातं आणि जो फ्लोर आहे खालचा त्याला हायपोथॅलॅमस असं म्हटलं जातं. सो हे नीट लक्षात घ्या. इपिथॅलॅमस इट इज रूफ, थॅलॅमी आर द लॅटरल वॉल अँड हायपोथॅलॅमस इट इज द फ्लोर ऑफ डायनसेफॅलॉन. ते डायनसेफॅलॉनचं फ्लोर आहे. आता प्रत्येक पॉईंटमध्ये काही ना काही कीवर्ड आलेले आहेत, तर ते इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला आणि त्यांचे फंक्शन्स. तर सगळ्यात फर्स्ट बघा, इपिथॅलॅमस इट इज थिन नॉन नर्वस रूफ. इपिथॅलॅमस जे आहे ते थिन आहे आणि नॉन नर्वस रूफ आहे. आता हे जे रूफ आहे ते अँटेरियरली, बुकमध्ये असं साधारण सर्क्युलर स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि त्याला इपिथॅलॅमस असं म्हटलेलं आहे. तर इपिथॅलॅमस जो आहे तो अँटेरियरली कोणाला कनेक्ट झालेला आहे? इट इज फ्युज्ड विथ पाय मॅटर. पाय मॅटर आपण ब्रेनच्या बाजूचे 3 मिनिंग्स पाहिले होते. तर त्याच्यामध्ये सगळ्यात आउटरमोस्ट ड्युरा मॅटर, त्याच्या आतमध्ये अरॅचनॉइड आणि त्याच्या आतमध्ये पाय मॅटर आपण पाहिलं होतं. सो पाय मॅटरला त्याचं अँटेरियर वॉल जे आहे ते फ्यूज झालेले, सो इट अँटेरियरली फ्युज्ड विथ पाय मॅटर. सो हे अँटेरियर वॉल जर पाय मॅटरला फ्यूज झालेलं असेल तर त्या फ्युजनमध्ये काय तयार करतात ते अँटेरियर कोराइड प्लेक्सस. अँटेरियर कोराइड प्लेक्सस हा वर्डसुद्धा तुम्ही आधी ऐकला, जे CSF सिक्रेट करण्याचं काम करतात, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सो इपिथॅलॅमस हे रूफ आहे थॅलॅमसचं, सॉरी डायनसेफॅलॉनचं. तो अँटेरियरली कोणाशी फ्यूज झाला? पाय मॅटरशी. आणि त्या फ्युजनमध्ये काय फॉर्म केलं त्याने? अँटेरियर कोराइड प्लेक्सेस, ज्या CSF सिक्रेट करण्याचं काम करतील. दुसरी गोष्ट त्याची डॉर्सल वॉल. इथं जी डॉर्सल वॉल आहे इट इज कनेक्टेड टू द पिनियल ग्लँड थ्रू पिनियल स्टॉक. सो डॉर्सल वॉल कोणाला कनेक्ट झालेली आहे? इकडे पिनियल ग्लँडला कनेक्ट झालेली आहे आणि हे कनेक्शन जे आहे ते या ठिकाणी पिनियल स्टॉकमधून हे कनेक्शन झालेलं आहे. सो यात तुम्हाला 3च पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. पहिली गोष्ट, इपिथॅलॅमस हे रूफ आहे. दुसरी गोष्ट, तो अँटेरियरली पाय मॅटरला कनेक्ट होतो आणि अँटेरियर कोराइड प्लेक्सस तयार करतो जे CSF सिक्रेट करतात. नेक्स्ट, त्याची जी डॉर्सल वॉल आहे ती डॉर्सल वॉल पिनियल ग्लँडला कनेक्ट झालेली आहे थ्रू पिनियल स्टॉक. ओके. आणि ही जी पिनियल ग्लँड आहे त्याची डिटेल्स आपण नंतर पाहणार आहोत जेव्हा आपण एंडोक्राइन ग्लँड या लेसनमध्ये स्टडी करणार. तरीसुद्धा पुढे दिलेलं आहे की सुरुवातीला ही वेस्टिजियल ग्लँड कन्सिडर केली जात होती, पण नंतर लक्षात आलं की ही पिनियल ग्लँड जी आहे ती मेलाटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट करते. सो हा जो मेलाटोनिन आहे हा स्लीप आणि सेक्शुअल बिहेवियर रेग्युलेट करणारा हार्मोन आहे. सो याच्यामध्ये बघा, अर्लियर ही ग्लँड वेस्टिजियल मांडली जात होती, पण नंतर लक्षात आलं की ही मेलॅटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट करते आणि हा जो मेलॅटोनिन आहे हा स्लीप इंड्युसिंग हार्मोन आहे. याशिवाय हा रिप्रोडक्टिव्ह बिहेवियरशी सुद्धा रिलेट करतो. सो हे तुम्हाला इपिथॅलॅमसमध्ये लक्षात ठेवायचं आहे. इथं अँटेरियर कोराइड प्लेक्सेस, पिनियल ग्लँड आणि त्या ग्लँडनी सिक्रेट केलेला हा हार्मोन. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट येतो थॅलॅमी. मी तुम्हाला आधीच सांगितलं डायनसेफॅलॉनचं रूफ म्हणजे काय? इपिथॅलॅमस. आता त्याच्या ज्या लॅटरल वॉल आहेत या वॉलना थॅलॅमी असं म्हटलं जातं. सो थॅलॅमी आर द लॅटरल थिक वॉल ऑफ डायनसेफॅलॉन. नेक्स्ट, दे मेनली कंटेन ग्रे मॅटर. त्या मेनली ग्रे मॅटर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि हॅबेन्क्युलार कमिशर, हॅबेन्क्युलार कमिशर जे आहेत या कमिशरनी ह्या 2 थॅलॅमी जे आहेत ते एकमेकांना कनेक्ट झालेले असतात.
सो जसं की आपण पाहिलं की दोन सेरेब्रल हेमिस्फियर कॉर्पस कॅलोझमनी कनेक्ट होतात, तशा ह्या दोन वॉल ज्या आहेत लॅटरल वॉल हे कनेक्ट करण्याचं काम ही हॅबेन कोलार कमिशर करणार आहे. नेक्स्ट, डिफरंट पार्ट्स ऑफ ब्रेन आर इंटरकनेक्टेड बाय रास थ्रू थॅलॅमी. सो रास जे आहे रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. तर ही जी रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम आहे ही ब्रेनमधले वेगवेगळे पार्ट इंटरकनेक्ट करण्याचं काम करते. सो याच्यामध्ये बघा हे रासचं इंटरकनेक्शन जे आहे ते थॅलॅमी सोबत सुद्धा असतं आणि त्याच्यामधून ते वेगवेगळ्या पार्टना कनेक्ट किंवा वेगवेगळे ब्रेनचे पार्ट जे आहेत ते कनेक्ट होतात. याला रिले सेंटर असं सुद्धा म्हटलं जातं थॅलॅमीला. आणि रिले सेंटर का म्हणतात, कारण सगळे सेन्सरी इम्पल्सेस जे आहेत ते बऱ्यापैकी थॅलॅमीमधून सेरेब्रमकडे सेंड केले जातात. सो ही थॅलॅमीनबद्दल इन्फॉर्मेशन फर्स्ट थिंग सांगितली की लॅटरल वॉल याला दोन लॅटरल वॉल म्हणजे थॅलॅमी. नेक्स्ट, थॅलॅमीनना इंटरकनेक्ट करण्याचं काम हॅबेन्क्युलर कमिशर करते. याच्यामध्ये मेनली ग्रे मॅटर असतं. नेक्स्ट, ब्रेनचे वेगवेगळे पार्ट जे आहेत ते एकमेकांना रासमधून कनेक्ट होत असतात. दे आर इंटरकनेक्टेड बाय रास. आणि हे जे रास आहे ते थॅलॅमीमधून वेगवेगळ्या पार्ट्सना कनेक्ट होतं. आणि नेक्स्ट आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिले सेंटर. थॅलॅमीला रिले सेंटर असं म्हटलं जातं कारण वेगवेगळे सेन्सरी इम्पल्सेस सेरेब्रमकडे या थॅलॅमीमधून सेंड केले जातात. सो दिस इज अबाउट थॅलॅमी. अजूनही बरेच डिटेल आपले थॅलॅमी आणि नेक्स्ट राहिलेला हायपोथॅलॅमस आपल्याला स्टडी करायचा आहे. तर रिमेनिंग थॅलॅमीचे पॉईंट आणि हायपोथॅलॅमस जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.